हे सुंदर फूल आहे. पहिलं लावणाऱ्यांना हे फूल खूप म्हणजे याच्यापासून आपण नवीन शिकतो. हे बघा ही अळी आहे आणि जेव्हा अशी पानं खाल्लेली दिसतात ना, कारण वातावरण बदललं, पाऊससुद्धा मध्ये येऊन गेला आणि आभाळ आहे त्याच्यामुळे अशी कीड पडू शकते झाडांवर. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आणि मी केमिकल वापरत नाही, त्याच्यामुळे मी काय करते असं शोध घेते बागेमध्ये काय झालं आहे असं बघत असते जेव्हा मी बागकाम करते. हीच माझी एक्सरसाइज, ध्यान असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे बघा आता तुम्हाला सांगते हिवाळ्यात ही अवस्था कशी होणार आहे. डोरमेन्शी जे म्हणतात ना, झाडं निद्रा अवस्थेत जातात, ते कशा पद्धतीने जातात ते सुद्धा आपण आज बघूया. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि पावसामुळे बघा हे अजोला जे टाकलं होतं ना मी थोडंसं, हे खूप वाढलेलं आहे. याच्यामुळे पण सूर्यप्रकाश आता मिळणार नाही म्हणून मी थोडं आजूबाजूनं करते. पण माझ्या वाटर लिलीला बघा तुम्हाला कळ्या आणि फुलं दिसत आहे अजूनही. कारण काय झालं आहे, वातावरण आहे ना, थंडी पण नाही आणि पाऊस येत आहे मध्ये म्हणजे वातावरण बदललं. त्याच्यामुळे हे झाडं अजून थंडी जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत पूर्णपणे याचे पानं नाहीसे होत नाही. मग कधी काही झाडांवर एकसुद्धा पान राहणार नाही. बरेच झाडं आतमध्ये बल्ब बनवत असतात. पाण्याची लेवल आपल्याला कमी करावं लागेल, कारण आपल्या झाडांना सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे, हे आवश्यक आहे. वॉटर लिलीच्या प्लांटला सर्वात महत्त्वाचं आहे हे सूर्यप्रकाश. आणि आपण कशा पद्धतीने माती बनवली हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि खत म्हणाल तर मी ते एकच वेळा देते, असं नेहमी खताचा वापरसुद्धा करत नाही, तरी फुलं येतात माझ्या बागेमध्ये. आणि ऑर्गॅनिक पद्धतीचा वापर करतो, हा बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला. हे बघा, हे त्याच्या तुलनेत हे कमळ बघा, बाकीचे कमळ खराब झालेले आहे आणि हे नंतर लावलेलं होतं ना मी, त्याच्यामुळे मोठी कळीसुद्धा आली आहे आणि पानंसुद्धा खूप मोठे आहे त्याचे, ते दाखवते मी समोर. आणि या पद्धतीने बघा प्रत्येक रोपावर कळी येतच आहे, कळी संपली नाही आहे येणं, कारण अजून जशी थंडी पाहिजे तशी थंडीच नाही आहे, अजून गरमच वातावरण आहे. एवढ्यात ऊन मात्र नाही, त्याच्यामुळे कीडसुद्धा झाडांवर दिसून आली मला. आणि ती पण मी साफ करत राहते. बघा पाणी स्वच्छ ठेवा, जेव्हा हिवाळा थंडी जास्त वाढेल ना, झाडांचं पाणी स्वच्छ ठेवा, त्याच्यामुळे आपल्या झाडांना सूर्यप्रकाश मिळते. आणि जेव्हा झाडं निद्रा अवस्थेत जातात, डोरमेन्सीमध्ये जातात, तेव्हा यानं झाडं खराब होत नाहीत, आतमध्ये बल्ब बनवत असतात. आणि बरेच झाडं असे आहे की ते बल्ब बनतसुद्धा नाही. प्रत्येक झाडाचं असं वेगळं असते. बघा हे कमळ बघा, याचे पानं असे कुंतळलेले दिसते ना, तर मी शोध घेत आहे की इथं काही अळी वगैरे असू शकते. आणि आता पानं आहे ना, आधीचे पानं खराब होऊन बाकीचे नवीन पानं आहे ना छोटे येत आहे. हे वातावरणाच्या बदलामुळे सर्व गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे जेव्हा आपले प्लांट खराब व्हायला लागतील तर आपण पहिल्यांदा खूप घाबरतो जेव्हा वॉटर लिली नवीन लावतं. त्याच्यामुळे घाबरायचं काम नाही आहे. जी सुरुवातीला पर्पल दाखवली मी, ती वॉटर लिली आहे ना, सुरुवात माझी त्यानं झाली होती आणि ती हिवाळ्यातसुद्धा अशी खराब होत नाही पूर्णपणे. पानं छोटे होतात, कधी फुलंसुद्धा येतात त्याला. आणि नाही आले तरी मग नंतर आपण जेव्हा ऊन तापायला लागेल ना फेब्रुवारी मार्चमध्ये, तेव्हा त्याची परत रिपोर्टिंग काढून झाडाला परत आधी जसं लावतो ना आपण त्या पद्धतीने करावं लागत असते. आणि एखादं झाड खराब होऊ शकते, असं नाही खराब होणारच नाही म्हणून, कारण थंडीमुळे ज्यांना सूर्यप्रकाश मिळाला नाही, आतमध्ये सडून गेला एखादा ट्यूबर, तसं होऊ शकते. पण नाही होत असं. झाडं आपले स्वतःला वाचवण्यासाठी तसे करतात, जसे आपण थंडीमध्ये स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, तसंच हे वॉटर लिली कमळसुद्धा करत असतात. त्याच्यामुळे घाबरू नका, प्लांट तुमच्या काहीच होणार नाही. थोडी काळजी घ्या, सूर्यप्रकाश पूर्ण मिळेल याची काळजी घ्या. घाण साफ करा, त्याच्यानंतर पाण्याची लेवल कमी करा. आता सध्या तर पाऊस आल्यामुळे हे पूर्ण टब माझ्या पाण्याने भरलेलं आहे, कारण आता थंडीसुद्धा एवढी नाही म्हणून मी काही दिवस राहू देते. जेव्हा असं वाटेल की खूप थंडी पडली आहे तेव्हा मी पाण्याची लेवल थोडी कमी करेल आणि अशीच वरच्यावर साफसफाई करेल. हे दोन गोष्टी आवर्जून कराव्या लागतात. आणि वॉटर लिली कमळ हा आनंद आहे ना, प्रत्येकालाच हा वेगळा असतो. बाकी झाडांपेक्षा ना हे झाड जरा वेगळंच आहे ना, पाण्यात उमलणारं फूल. आणि हे आपण बघितलेलं आहे कमळ कुठे, तर आपल्याला म्हणजे खूप नवल येते कमळ वॉटर लिली आपल्या बागेमध्ये फुलणं, म्हणजे हे खरंच खूप शुभ आहे. आणि ऑक्सिजनसुद्धा हे प्लांट भरपूर देते. फक्त याच्यामध्ये आहे ना पाणी स्वच्छ ठेवा. गप्पी मासे असेल तर ते पण टाकू शकता. गच्चीवर वर असल्यामुळे ते एवढा काही मला त्याचं हे जाणवलं नाही. आणि मी गप्पी मासे टाकलेले आहे बऱ्याच याच्यात, काही ह्याच्यात नाही सुद्धा. आणि इथं बघा मी नेहमी पाणीसुद्धा बदलत नाही, कारण मला ते परवडत नाही एवढं झाडाचं पाणी बदलणं. आणि अशा पद्धतीने, कारण वॉटर लिली प्लांटला थोडं पाणी राहिलं ना, फक्त घाण नाही पाहिजे त्याच्यामध्ये, तर काही प्रॉब्लेम नाही. बघा आता याला एकही पान राहिलं नाही, एकच पान राहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सगळे माझे वॉटर लिली कमळ खूप छान चालत आहे. इथे पण बऱ्याच कुंड्या आहे बघा तुम्ही, याच्यामध्ये बरेच लावलेले आहे.
एका एका ह्याच्यात खूप लावलेले आहे, पण आता सध्या हिवाळा सुरू झाल्यावर शेलिंग बंद करणाऱ्या फक्त 1-2 प्लांट शेल झालेले आहे, तर ते त्या ताई नेणार आहे, त्याच्यामुळं मी ठेवलेलं आहे. नाहीतर मग हिवाळा संपल्यावरच हे आहे एक शेल झालेलं प्लांट बघा. खूप सुंदर कळ्या वगैरे भरलेल्या आहे सर्व. याचीसुद्धा साफसफाई करते. आणि बऱ्याचदा असे पानंसुद्धा कमी होतात, काही कीड वगैरे राहते यावेळेस, तर ते खातात असे वगैरे. म्हणून आपण वरच्यावर अशी स्वच्छता झाडाची ठेवायला पाहिजे. आणि एका ताईचा फोन आला होता, ज्यांना मी वॉटर लिली प्लांट दिलं होतं, तर त्यांचा आनंद बघून खरंच एखादं झाड आपण दिलेलं दुसऱ्याकडे फुलं उमलतात ना, त्याचा आनंद खूप जास्त होत असते. तसंच मला झालेलं आहे. तसं तर मी दिलेल्या सर्वांकडे फुलं उमललेच आहे, कारण ज्या प्लांटना मी सुरुवात केली होती ना द्यायची, ते प्लांट खूप छान आहे. त्याच्यामुळे आपण वॉटर लिली ग्रो करणंसुद्धा शिकतो आणि ते प्लांट थोडंसं असं जगण्यासाठी हार्ड आहे, ते खराब होत नाही आणि त्याला फुलंसुद्धा भरपूर येतात. फुलाची साईज छोटी आहे, पण रंग खूप सुंदर असते. त्याच्यामुळं ते प्लांट घ्यायला परवडते. आणि तसंच आपल्याकडे सुद्धा तिचे रोपं तयार होतात मग आल्यावर. आणि त्या ताई म्हणे की दिवाळीच्या दिवशी आहे ना, अचानक मला फूल आलेलं होतं माझ्या वॉटर लिलीला, आणि नाहीतर मी नकली टाकत म्हणजे वाहत होती. पण आता ते किती आनंद झाला असेल त्यांना ते पहिलं फूल बागेमधलं बघून, खूप आनंद झाला असेल. आणि ते पण दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाला वाटते आपल्या लक्ष्मीला एक वॉटर लिली कमळाचं फूल मिळावं, आणि त्या दिवशी मिळालं तर आनंद जरा जास्तच येते, कारण फुलं आहे शेवटी हे आपण ठरवतो त्यावेळेला तर काही उमलत नाही. आणि बागेमध्ये बघा दुसरीकडे पण माझी अशी देखरेख सुरू होती. अशी घाण दिसली ना तर मला लक्षातच येते इथं काहीतरी कीड आहे. बघा हे पानांना खाली राहते, म्हणून तुम्ही पानं आहे ना वॉटर लिलीचे खालच्या साईडला शोधा, जर तुम्हाला असं दिसून आढळत असेल पानं खाल्लेले किंवा काही. हे काम केल्यानं मग आपल्याला कोणते कीटनाशक मारण्याचं काम पडत नाही, आणि वरच्यावर आपले प्लांट स्वच्छता करत राहिला ना, प्लांटसुद्धा हेल्दी राहतात, त्यांना काहीही होत नाही. आणि तुम्हीसुद्धा वॉटर लिली कमळ लावत असाल तर पुढच्या वेळेला मी शेलिंग करणारच आहे प्लांट. आता काही दिवस नाही करणार आहे, कारण तुमच्याकडे लागले पाहिजे असं माझी इच्छा असते. आणि मी देतानासुद्धा प्लांट असा देते ना की जो जरा मोठा आहे आणि हेल्दी आहे. पैसे तर तुमच्या प्लांटवरच ठरलेले असतात, प्लांट किती मोठा आहे त्याच्यावर. आणि 2 पैसे मला असं वाटते गेले तर त्याचं प्लांट छान मिळायला पाहिजे, कारण माझीसुद्धा इच्छा तेच असते. मी जेव्हा प्लांट आणले बघा, याची साईज किती आहे मोठी या कमळाची. हे कमळाला मात्र काही झालं नाही, कारण हे खूप नंतर लावलेलं होतं, त्याच्यामुळे याची ग्रोथ छान सुरू आहे. पण आधीचे लावलेलं बघा छोटे छोटे पानं येऊन राहिले, आधीचे पूर्ण पानं खराब झाले आणि नवीन पानं एकदम छोटे छोटे येत आहे. या पद्धतीने कमळ माझं लवकर हे होत आहे, कारण कमळाचं कसं माहीत आहे का, हे मी खूप पहिले लावलेले होते आणि तो प्लांट तर खूपच खराब झालेला होता, पण पाऊस आल्यामुळे त्या पानाने भरला. बघा हळदीला माझं पहिलं फूल येत आहे. आणि हे सगळे स्वच्छता करत करत माझं कसा टाईम जाते ना, 1-1, 2-2 तास खूप मेहनत लागते बागकामाला. त्याच्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ आवडत असेल ना, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि तुमची कमेंट करा, किंवा मला समजेल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आणि अशा पद्धतीने माझं बागकाम चालू असते दिवसभर. आणि दिवसभर नाही म्हणत मी, आता दिवसभर म्हटलं, पण दिवसभर इतका वेळ तर नाही मिळत, पण सकाळचा मी 1-2 तास तरी काढते याच्यासाठी. सकाळी नाही मिळालं संध्याकाळच्या वेळेस एखादा तास करते, म्हणजे जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा 1-2 तास बागेसाठी द्यायचं. बघा अशा पद्धतीने अळ्या बघा बऱ्याच झाडांवर आलेले आहे, कारण वातावरण एकदमच बदललं, कधी पाऊस तर कधी गरमी असं वातावरण सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं. आणि बघा हे हळदीचं पहिलं फूल येते ना, याचं मला खूप नवल येत आहे, कारण ट्रॉपिकलची बरेच आलेले आहे, पण हळदीचं हे पहिलं आहे माझ्याकडे. आणि हे बघून आहे ना खूप आनंद झाला. मी आता याचीच वाट बघत आहे, हे फूल कधी उमलणार. रंग तर मला माहीत आहे. इथे बघा हे पण बघा, याची पानं खराब होत आहे कमळाचे, म्हणून तुम्ही घाबरू नका, काही होणार नाही झाडांना. फक्त काही मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. खूप थंडी तुमच्याकडे सुरू झाली असेल तर. बाकी माझ्याकडे जे माहिती आहे, माझा जो अनुभव आहे, त्याच्यातून मी तुम्हाला नेहमी सांगत असते. म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला जी माहिती आहे ती खरी आणि जी आहे ती मिळत राहील या चॅनलवर. त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगाल. आणि अजून नवीन नवीन रोपं कोणते माझ्याकडे तयार होत आहे ते पण तुम्हाला सांगेल. आणि काही काही रोपे तयार आहे ना, तरी पण मी आता देणार नाही. आणि अशा पद्धतीने माझी बागसुद्धा छान अशी, हे तर मी नेहमीच दाखवते, प्रत्येककडे याच्यात बीत रूपांतर होते, पण हे बी मोठं होईपर्यंत मात्र खूप प्रॉब्लेम असते, कारण हे छोटं छोटं खूप राहते ना, त्याच्यामुळं थोडंसं पण काही दुर्लक्ष झालं की हे खराब होऊ शकते. त्याच्यामुळं कारण आधीचे लावलेले जे होते ना, त्याच्यातले 2-3 रोपं अजूनही आहे, ते ज्या कुंडीत लागलेले आहे त्याच्यात काही काही राहू दिले होते,
कारण हे सगळी काळजी घेऊन जेव्हा हे रोपं मोठे होतात ना, तेव्हा मात्र खूप आनंद होईल याच्यापासून जर फुलं येतील तर. पण किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. आणि मध्येच आता थंडीमध्ये हे रोपं कसे राहतात हे पण मला काही सांगता येणार नाही, कारण हे खूप छोटे आहे ना, याला ना ट्यूबर ना बल्ब, त्याच्यामुळं बघा आता याच्यावर पण सुद्धा कळ्या येत आहे. हे पण खूप छोटं फूल आहे, पण इतका रंग सुंदर आहे याचा, जांभळा रंग. आणि म्हणून मी सगळे रंग बागेमध्ये एक 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 करून आवडतात मला त्याच्यामुळं. आणि काही काही तर खूप महाग असे रोपं मिळालेले आहे. पण शेवटी आवड आहे ना, आवड असली ना तर मात्र आपण घेत राहतो. एखादी वस्तू कमी घ्यायची पण हे झाडं घ्यायचे असंच वाटत असते. आणि हे पर्पल जॉय सुद्धा छान असे कड्या फुलं आल्या. थोड्या वेळाने मी परत काढणार आहे व्हिडिओ, कारण फुलं एवढ्या सकाळी उमलत नाही. माझ्या बागेमध्ये जाण्याचा चक्कर हा खूप सकाळी असते. आणि आता मुलांना सध्या स्कूल सुरू व्हायचे तेव्हा मला टाईम मिळत आहे हा जास्त, नाहीतर मग ती घाई ही घाई सर्व एकत्र असते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल. चला तर आज इथंच थांबवते. तुम्हाला माहिती मिळाली असेल अशी आशा करते, आणि पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच येते. मला प्लॅन शेअर करायचे राहिले ना तर मी व्हॉट्सअप नंबर देईन, आणि त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता, विचारू शकता. धन्यवाद.